हे सरकार मराठी विरोधी आहे। 2012 साली सत्तेवर आल्यापासून मराठीवर घाव घालण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आलेलं आहे। सुरुवातीला मराठी संपवण्यासाठी त्यांनी इंग्रजीला अनुदान दिलं। त्याचा परिणाम मराठी शाळा धडाधड बंद पडत गेल्या। एका बाजूने मराठी शाळा बंद पडणे, जे बंद पडणं थांबवणे सरकारच्या हातात नाही असं ते सांगायला लागले। हे सरकार असमर्थ आहे मराठीचा सांभाळ करण्यासाठी। एका बाजूने मराठी शाळा बंद पडत आहेत आणि दुसऱ्या बाजूने नवीन मराठी शाळा जर कोणी उघडू पाहत असेल तर त्यांना गेली 7 वर्ष परवानगी या सरकारने नाकारलेली आहे। इंग्रजीला अनुदान देत असताना मराठीसाठी एक स्पेशल ग्रँट म्हणून 17 लाख रुपये या सरकारने जाहीर केले होते। याचा 1 पैसा देखील आतापर्यंत मराठीला दिलेला नाही। गेली 13 वर्ष हे सरकार मराठीला फसवत आहे। आता गेले 6 इंटरव्ह्यूज मुलाखती या सरकारी नोकरीसाठी झाल्या आणि या मुलाखतीसाठी साधारण 30,000 पेक्षा जास्त तरुण त्या मुलाखतीत जमले होते। परंतु दुर्दैवाने या मुलाखतीतून मराठीला पूर्णपणे वगळण्यात आलं। सहभाषा मराठी आहे असं एकीकडे सांगत असताना दुसरीकडे मराठीचं उच्चाटन करणे हे या सरकारचं कारस्थान आहे। येत्या 20 वर्षात याच पद्धतीचा न्याय जर सरकारने चालू ठेवला तर मराठी ही विद्यापीठ स्तरापर्यंत नेस्तनाबूत होईल, यात कसलीही शंका नाही। आणखी एक डाव आणि कारस्थान सरकारचं आहे, ते म्हणजे सरकारने फक्त कोकणी पास जर होत असतील परीक्षेत तर एखादा उमेदवार पात्र असला किंवा त्याच्याकडे निवासी दाखला असला तर ते चालत नाही। तो कोकणी परीक्षा पास झाला तरच तो उत्तीर्ण होणार, त्याला नोकरी मिळेल। हे जे जाहीर केलेलं आहे त्याचा सरळ संदेश असा सरकार देऊ पाहतं की यापुढे पालकांनी आपल्या मुलांना पाल्यांना मराठी शाळेत घालू नये, मराठी शिकवू नये। मराठीला ज्याला पुढार म्हणतात, भवितव्य म्हणतात, हे मराठीला नाही। त्याचा परिणाम असा झालेला आहे की गोव्यात मराठी माध्यमाच्या ज्या काही प्रमुख शाळा डॉक्टर हेडगेवार सारख्या आहेत त्यांचे पालक आता मॅनेजमेंटकडे मागणी करू लागलेले आहेत की आमचं मराठी माध्यम जे आहे ही कोकणी करा। कारण सरकारने मराठीसाठी कसली शाश्वती ठेवली नाही शिल्लक। सरकारला मराठी खलास करायची आहे। 1,500 वर्षांची मराठीची परंपरा, एवढ्या वर्षांची आमची गोमंतकीयांची अस्मिता, गोमंतकीयांची ओळख ही सरकारला मारायची आहे। हे आम्ही होऊ देणार नाही, कदापि होऊ देणार नाही। आज पणजीतले निषेध धरणं आंदोलन आहे। याचप्रमाणे 12ही तालुक्यात हे निषेध धरणं हे चालू राहणार। या 4 दिवसात ही सगळी धरणं पूर्ण केली जातील। एक सांगावंसं वाटतं, या सरकारने मराठीला राजभाषा पद जर दिलं नाही तर या सरकारने 2027च्या निवडणुकीत निवडून येण्याची स्वप्न पाहू नयेत। त्याची हकालपट्टी जनता करेल असा ठाम विश्वास आम्हाला आहे।